कारागृहामध्ये हाणामारी झाल्यानंतर एक गट जो आहे तो त्या गटाला हर्सूल आणि दुसऱ्या गटाला नाशिकमध्ये हलवण्यात आलं। महादेव गीते जे आरोपी आहेत त्याची पत्नी माझ्यासोबत आहे। आज पोलीस अधीक्षकांना तुम्ही भेट घेतली नवनीत कावंत यांची, काय भेटी दरम्यान तुम्ही मागणी केलेली आहे, कशामुळे ही भेट होती? त्यांना मी हेच बोलले होते की जे जेलमध्ये त्यांची मारहाण झालेली आहे त्याच्याबद्दल मला तिथे केस टाकायची किंवा तिथं गुन्हा दाखल करायचा आहे। पण सरांनी मला सांगितलं की हे सध्या आमच्या हातामध्ये राहिलेलं नाही आहे, तर तुम्ही जेल प्रशासन जे आहे तुम्ही तिथे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। काय प्रकरण त्या दिवशी झालं होतं? तुमचं काही फोनवरती वगैरे बोलणं झालं होतं का महादेव गीते यासोबत? हां, झालं ना। जेव्हा हे मारहाण वगैरे सगळं काही झालं आहे आणि जेवढ्या तातडीनं त्यांना तिथून म्हणजे संभाजीनगरला नेत होते त्यामध्ये त्यांचा जो कॉल झालेला आहे त्या कॉलवर त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे की आतमध्ये आम्हालाच मारहाण झालेली आहे आणि आम्हालाच इथून हर्सूल जेलला पाठवण्यात आलेले आहे। इव्हन माझ्या मिस्टरांना तिथं मारहाण झालेली असताना हॉस्पिटलला सुद्धा नेलेलं नाही कारण त्यांचे इंजुरी झालेली आहे, त्यांचे ऑपरेशन झालेले आहेत। मग त्यामध्ये जर समजा काही कमी जास्त जर मारहाण झाली असती, माझ्या जर पतीच्या जीविताला धोका झाला असता, याला कोण जिम्मेदार राहणार होतं? ह्या सगळ्या गोष्टींना जेल प्रशासन जिम्मेदार राहणार आहे। कारागृह अधीक्षकांचं असं म्हणणं आहे की हातापायी होण्याचा प्रयत्न झाला होता, एक दोन चापटा चुपटा झापड झाली, मात्र आम्ही ते प्रकरण सोडवलं, यात कोणीही गंभीर नव्हतं। हो ना, तुम्ही सांगसाल तेच खरं आहे ना, कारण जो आतमधून आदेश येतो त्या गोष्टींना तुम्ही पालन करतात। मग द्या ना CCTV फुटेज द्या आणि सर्व काही शांत करा। मी वारंवार मी तीच गोष्ट म्हणते की मला फक्त CCTV फुटेज पाहिजे। मी कुणावर आळ घेत नाही आहे किंवा कुणाला मी दोषी पण ठरवत नाही, फक्त CCTV फुटेज द्या, बाकी नंतर बघूत काय आहे पुढचं। महादेव गीते याची गँग आहे, त्यांनी सुरुवातीला हल्ला केला होता सोनवणे ग्रुपवर, असं म्हणणं आहे प्रशासनाचं। गँग वगैरे हे तर वाल्मिक कराड घेऊन गेला आतमध्ये, त्याच्या गँग आहेत आतमध्ये। त्याने आपल्या संतोष भैयांना मारलंय, त्याची गँग आतमध्येच आहे। परळीहून येणारी गँग त्याच्या आतमध्ये आहे। महादेव गीतेसोबत फक्त 3 जण आहेत, म्हणजे 4 जणांमध्ये गँग होत नाही। मी वारंवार तेच सांगते, 4 जणांमध्ये गँग होत नाही। आणि इथून बाहेर सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे। आतापर्यंत बबनभाऊ देशमुख यांचे माणसं म्हणून ओळखण्यात आलेले आहेत। बबनभाऊ गीते यांची गँग कुठं बाहेर बघितलेली नाही आहे। आता काय मागणी करायला एकंदरीत या सर्व बाबी लक्षात घेता? माझं एवढंच म्हणणं आहे की मला CCTV फुटेज देऊन मला न्याय देण्यात यावा। म्हणजे प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी जर रोडवरच यायची वेळ असली तर प्रशासनाकडं न्याय कधी मागायचा आम्ही? प्रत्येक वेळेला रोडवर यायचं, उपोषण करायचं आणि मगच न्याय मिळणार आहे का? मग हे असं दाखवायचं असलं तर सांगा, म्हणजे गुन्हे घडत राहतील, आम्ही रोडवर बसून राहू। तुमचं काय नाव आहे आणि काय फोन झाला होता जेलमधून? जेलमध्ये कोण आहे तुमचं? माझे मिस्टर आहेत जेलमध्ये आणि त्यांनी मला कॉल केला, म्हणले असं असं मारले आम्हालाच इथून संभाजीनगरला नेलेत म्हणून असं सांगितलं होतं। आणि मी तरी म्हणलं तुम्हाला कसं काय अचानकच असं झाले? तर त्यांनी म्हणले त्यांनीच आम्हाला हाणून इथून वाट लावली म्हणले आम्हाला। फोनवर किती वेळ बोलणं झालं, काय काय बोलणं झालं, कोण कोणाशी मारलं? 1-2 मिनटं थोडंसं बोलणं होतंय ना, जास्त नसतंय वेळ तिथं। त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं, मी लांब बसलेलो होतो आणि महादेवभाऊला ते खूप मारलं त्यांनी अगोदर। आणि पुन्हा मला नंतर कळालं की त्यांना मारहाणी चालू आहे महादेवभाऊला, त्यांचा अगोदरच खूप जास्त त्यांना लागलेलं आहे, त्यांना जास्त हालचाल करता येत नाही या, म्हणून त्याच्यामुळं हे गेले तिथं सोडवासोडी करायला। आणि नंतर त्यांनीच आमच्यावर असं सांगितलं की ह्यांनीच आम्हाला मारलेलं आहे म्हणून, पण आमच्या माणसांनी काही तसं मारू शकत नाही तितकं। तुमच्या पतीचं काय नाव आहे आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये येतं? हेच निहेरकर, राजेश निहेरकर ह्याच गुन्ह्यामध्ये आतमध्ये आहेत, पण त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे। नक्कीच हे सर्व जे मंडळी आहे ही महादेव गीते याची पत्नी आहे आणि बाजूला जर बघितलं तर नेहरकर याची वाघमोडेची आई या नेहरकरची पत्नी आहे। आरोप गंभीर आहेत, प्रशासनानं आता यावर उत्तर देखील द्यायला हवं। आजच पोलीस अधीक्षकांची त्यांनी भेट घेतलेली आहे। काही करा, मात्र आतमध्ये जी घटना घडली आहे ते सत्य आहे, आमच्याच लोकांना मारहाण झाली, मात्र हे आरोप चुकीचा करतायत, त्यामुळे आम्हाला CCTV जे आहे ते आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जी आहे आता मीरा गीते आणि दुसऱ्या ज्या सहकारी आहेत त्या करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।